मन मंदिरा गजर भक्तीचा। पीर मर गए, पैगंबर मर गए हकीम रोगी जपी तपी संन्यासी मर गए जिंदा जोगी। कोणी असू द्या, जन्म झाला त्याला जायचाय। इंदोरीकर महाराजांच्या भाषेत ते म्हणतात, आम्ही सर्व पक्षांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहोत। तसं अक्षरशः आता महाराष्ट्र पोरका झालेला, आकाशाच्या उंचीचे 5 नेते गेले किसनराव। नेत्याचं महत्त्व समकालीन समाजाला कळत नाही किंमत, ती व्यक्ती गेल्यावर कळते। विलासरावजी देशमुख साहेब, गोपीनाथरावजी मुंढे साहेब, बाळासाहेब ठाकरे साहेब, RR पाटील आबा, प्रमोदजी महाजन, अरे हिंदुस्तान हलवायची ताकद होती या 5 लोकात। आताही दबक्या आवाजात विरोधक सुद्धा म्हणतात, काही म्हणा महाराज, बाळासाहेब म्हणजे ढाण्या वाघ होता, दरारा होता मुंबईत, म्हणतात की नाही? बरं, काय कमी होतं या लोकांच्याकडे? दुर्दैव, गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना गोरगरिबाच्या उद्धाराचं खातं मिळालं, अख्खी परळी उत्सुक झाली होती। आता आपला उद्धार साहेब करणार, साहेब दिल्लीहून येणार, आपण स्वागत करणार। गरीबातल्या गरीबांना हार आणलेला साहेबासाठी, पण ते सगळे हार प्रेत यात्रेत वापरावे लागले। दैवम अन्यत्र चिंतयेत। विलासरावजीसाठी चेन्नईला परदेशातले डॉक्टर सगळे, आणि मराठवाड्यातली तरुण पोरं बिना लग्नाची 3 दिवस उपवासी, जो डॉक्टर भेटल त्याच्या पाया पडायचे। कुठले रे बाबा? लातूर, साहेबासाठी आलो डॉक्टर, 3 दिवस झाले, वाटल त्या तरुणांची किडनी घ्या पण आमचा साहेब वाचवा, आमच्यासारखे लाख जाऊ द्या पण लाखाचा पोशिंदा वाचवा। अरे डेड बॉडी आणली लातूरला, का जावं लागतं प्रत्येकाला? मी का सांगतो? कोणी असू द्या, आएगा सो जाएगा राजा रंक फकीर। म्हणून या न्यायानं महाराज म्हणतात, मी सुद्धा जाणार, मलाही हा कायदा आहे, मी जाणार पण पुन्हा येणार। म्हणून शब्द आहे, उपजवणीया पुढती येऊ। अहो, पण जाणं आणि येणं हे एवढं सोपं वाटलं का तुम्हाला? कोण्या तरी आईच्या उदराचा आश्रय करावा लागतो जन्माला यायचं म्हणजे। आणि आईचं उदर म्हणजे स्लीपिंग कोचचं रिझर्वेशन नाही। गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड, पाय वर असतात तोंड खाली, आणि वाटेल त्या इच्छा आईच्या पूर्ण करतात, त्याला डोहाळे म्हणतात। जन्माच्या वेळेला पुन्हा प्रारब्ध अनुकूल असेल किसनराव तर बाळणपण व्यवस्थित येताची कर्म जाड, तुझी मान अडकली, सगळे पाठ आहे, तुम्हाला सांगण्याची गरज नाही। मग जन्म, बाळपणची व्यथा, तारुण्याची व्यथा, मरणाच्या वेळीची व्यथा, एवढं मोठं दुःख जन्माला येण्याचं आणि मरणाचं तुम्ही सहन करणार, एवढं सोपं नाही। जंत्रा आतुणी तार, सोनार ओढी धरुणी कर, तेवी येवणीचे द्वार, निघता बाळका दुःख होय। आणि मग मरायच्या वेळेला एक एक रोमाच्या ठाई बघवत नाही किसनराव दुसऱ्याचं, मला तुम्हाला एक दिवस जायचं आहे, प्रत्येकावर पाळी आहे। म्हणून नाही काही करता आलं जीवनात तर 2 गोष्टी विसरू नका, एक स्वतःचं मरण विसरू नका, आणि मरेपर्यंत जगवणारा परमात्मा विसरू नका। आम्ही सगळे आठवतो आणि एवढंच विसरतो, मरणालाही विसरतो आणि परमात्म्यालाही विसरतो। पण आम्ही जरी मरणाला विसरलो तरी मरणाच्या खात्यावर जो प्रमुख आहे तो आम्हाला विसरला नाही। घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे, सगळे पाठ आहे तुम्हाला। मरण डोळ्यापुढे, अरे राजा परीक्षितीनेही श्रवण केलं, आम्ही श्रवण करतो, फरक 70 वर्षे श्रवण करतो तरी बदल नाही आमच्यात, आणि त्याला 7 दिवसात मुक्ती प्राप्त झाली। असं का? दोघातला हा फरक आहे, त्यानं स्वतःचं मरण डोळ्यापुढे ठेवून केलेलं श्रवण आहे। राजा परीक्षितीचा मृत्यू जाहीर झालेला, 7व्या दिवशी राजा मरणार, मग गंगेच्या काठाला शुकाचार्याच्या मुखातून मांडी घातली, ती मोडली नाही 7 दिवस, का?
आता 6च राहिले, आता 5च राहिले, आता 4च दिवस राहिले, असं स्वतःचं मरण डोळ्यापुढे ठेवून. आणि एकदा मरण दिसलं ना सगळे भोग तुच्छ वाटतात. कास्तकाराच्या घरामध्ये जर पिंजरा उंदीर झाले तर कास्तकार पिंजरा आणतो, त्याच्यात शेंगादाणे. रात्री त्या पिंजऱ्यामध्ये उंदीर शिरला, त्याचाच हादरा बसून पिंजऱ्याचं दार बंद झालं. उंदीर शेंगादाणे खात नाही का? निर्जला एकादशी आहे का त्याला? अरे उंदीर शेंगादाणे खाण्यालाच आत गेला ना, मग आता का नाही खात? आता पिंजऱ्याचं दार बंद झाल्यानं उंदराला शेंगादाणे दिसत नाही, मरण दिसतं. तसं मरण दिसल्यावर सगळे भोग तुच्छ वाटतात. राजाचं मरण जाहीर झालं, मग आपलंही जाहीरच आहे. तो 7 दिवसात मेला किसनराव, आपल्याकरता 7च दिवस आहे. सरकार कोणतंही बदलू द्या तरी 7 दिवसात मरणार आपण. म्हणजे येत्या 7 तारखेपर्यंत नाही, ते सांगतोय 7 दिवस. रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आणि माझं खोटं असेल तर तुम्ही मरून बघा. आपले नातलग या 7 पैकीच एक वार छापणार की नाही? मग तो 7 दिवसात, आपणही 7च दिवसात. तो तक्षक सर्पाच्या दंशानं आपणही सर्पदंशानंच मरतोय. सर्प संसाराला म्हटलेला आहे. आणि साप चावला की पूर्वीचा काळ त्याला मुंजाबाच्या पारावर आणायचा, मांत्रिकाने एकत्र यायचं, मंत्रोपचार करायचे. विष उतरलं किंवा नाही बघण्यासाठी परीक्षाची कडुलिंबाचा पाला, तिखट मिरच्याला कडुलिंबाचा पाला खायला द्यायचा आणि विचारायचं पाला कसा वाटतो? गोड. हा बा जमलं, गोड वाटतो का? मग उतरलं नाही जहर, चाल द्या मंत्र. तसं भजन रूपी गोड ज्याला कडू वाटतो आणि विषय रूपी कडुलिंब ज्याला गोड वाटतो, समजायचं साप चावला, जहर चांगलंच भिनलंय. हा विषयाचा पडिपाड गोड परमार्थ लागे, कडू कडू विषय तो गोडू जीवासी झाला. लोभा सर्प डंकला करू काय या. म्हणून राजा 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी. का? स्वतःचं मरण डोळ्यापुढे ठेवून केलेलं श्रवण आहे. मरणाला विसरू नका आणि एक परमेश्वराला विसरू नका. आम्ही परमेश्वराला विसरलो, पण परमेश्वर आम्हाला विसरला नाही. कशावरून? रोज सकाळी झोपेतून आपण जाग होतो यावरून. तो जर विसरला तर सकाळी जाग नाही येणार. शेजारची माणसं पाटील उशिरा उठतंय म्हणून 9 पर्यंत वाट बघतील खंडूशेठ. तिथून पुढे नाकाला कापूस लावतील आणि कापूस नाही उडाला की मग तयारी सुरू करतील. 5 मन सरपंच, बांबू सुतई, नवीन कापड, 4 माणसं, हार बुक्का, बँड पार्टी, भजनी मंडळ, मोबाईल करणे. पण रोज सकाळी जाग येते. याचं कारणच आहे अजून परमेश्वर आम्हाला विसरला नाही. डोळाने बघतो, धोणी परिसतो, काणीपदी चालतो. ते मस्ती असते का नाही, मस्ती तोपर्यंत मानत नाही देवाला. गरज नाही म्हणतो मला, लात मारीन तिथं पाणी काढील. लेका तुझ्या लातच जर एवढी ताकद आहे तर इथं बाता मारतो कशाला? ज्या ज्या गावाला पाणी टंचाई आहे तिथे जा, ग्रामपंचायतच्या ऑफिस पुढं लात मार. पाणी लागलं की सरपंच सत्कार करतील. ऊस भिजतो का? मार बांधावर लात. भिजला ऊस, शेतकरी सत्कार करतील. लात मारीन तिथं पाणी, लात मारीन तिथं पाणी, लात मारीन तिथं पाणी काढील म्हणणाऱ्याची लघवी गुंतली. काय सांगता येतं? सकाळी 9 पासून कोकाटे 12 नाही 3 वाजले दुपारचे 6 तास लघवी नाही. गडबडा आलो. मित्रमंडळीला कळालं, मित्रमंडळी तयारीनं झाले. तयारीनं म्हणजे सफरचंद, कोणी द्राक्षी, कोणी चिक्कू. त्यांना माहिती आहे ना पेशंटला दाखवायचं असते, दाबून यांनीच खायचं असते. पेशंट खातच नाही. मग ते विचारलं काय झालं? मरतो म्हणलं बाबा. अरे कशानं? बस. अरे बस म्हणजे काय? मरण्याचं कारण लघवी गुंतली. 6 तास झाले लघवी होत नाही. तुला काय अवघड आहे? लात मारीन तिथं पाणी काढतं तू. हो. तुझ्या पोटातलं निघत नाही का? म्हणलं आता कळलं भाऊ या अवघड आहे. अरे जगातले सगळे पेशंट ज्यांच्या नावावर यायचे ते मांडके डॉक्टर. सर्वांना नाव माहिती आहे ना? हार्ट स्पेशालिस्ट जितू मांडके. पण ते अटॅकनीच गेले ना. म्हणून वैद्य वाचविते जीवा तरी कोण ध्याते देवा, रे वैद्य एक पंढरीराव. लक्षात ठेवा, प्रेताला डोळे, कान, नाक, तोंड सगळे आहे. प्रेताच्या भोवताल प्रेताच्या नात्या गोत्याचेच लोक बसलेले असतात. आणि प्रत्येकाचं रडणं पहा त्यावेळेला. मुलगी म्हणते बाबा चमचाभर तरी दूध घ्या ना डेड बॉडीला. मुलगा म्हणतो एक शब्द तरी ऐका ना. सून म्हणती एकदा तरी बोला ना. म्हातारी तर पार तोंडाजवळ तोंड नेऊन अहो एकदा तरी बघा ना. ते म्हणतं काय नाटक लावला म्हातारे, जर्सीच्या गोठ्यात होतो 6 महिने बघत नव्हती ना, आता एकदा बघा. माझा प्रश्न आहे, त्याला डोळे, त्याला कान आहे, तोंड आहे, नातलगांचा आग्रह आहे, एकदा बघा, एवढं ऐका, एक शब्द बोला.
तोंड असून का बोलत नाही, कान असून का ऐकत नाही, डोळे असून का पाहत नाही. अरे ही क्रिया करणाऱ्यानं आपली सत्ता काढून घेतलेली आहे. देखवी ऐकवी एक नारायण म्हणून तयाचे भजन चुकू नको. एक मरण विसरू नका आणि मरेपर्यंत जगवणारा परमात्मा विसरू नका. आपल्याला एक दिवस जगाचा निरोप घ्यायचा आहे. या न्यायानं महाराज म्हणतात मी सुद्धा जाणार आहे, सगळेच जाऊ, पण पुन्हा येऊ तुकोबाराय म्हणाले. अहो एवढं जन्माला येणं आणि मरणं एवढा त्रास काढणार तुम्ही आणि पुन्हा जन्माला येणार म्हणतात. नेमका त्याचा उद्देश काय? काला खाऊ दही भात, काला दही भात, काला दही भात, काला उपजनिया पुराती काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, उपजनिया पुराती काला खाऊ दही भात, काला उद्देश काय? एवढाच उद्देश, काला खाऊ दही भात. महाराज आता काय नवल वाटतंय आम्हाला, काय जन्माचा आणि मरणाचा एवढा मोठा त्रास काढणार म्हणेन कशासाठी? तर काला खाऊ दही भात. त्यापेक्षा असं म्हणा ना, उपजवून या पुढते येऊ, श्रीखंड बासुंदी लाडू गुलाबजाम बटाटा वडा कांद्याची भजी खाऊ, चांगले चांगले पदार्थाचे ना दही भात. त्याचं कारण आहे भाऊ रे, का आम्ही जिथे आहो ना तिथे कोणत्याच हॉटेलमध्ये हा पदार्थ मिळत नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. ठीक आहे, मग हा दुर्लभ असणारा काला तुम्हाला प्राप्त झाला तर तुम्ही एकटाच खाणार नाही, इतरांनाही देणार. एकमेका देव मुखे, 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 सुखे घालो उंबारे, सुखे घालो उंबारे, वैकुंठे तो ऐसे नाय, वैकुंठे तो ऐसे नाय. सुखे घालू उंबारे, सुखे घालू उंबारे, वैकुंठी तो ऐसे नाय, वैकुंठी तो ऐसे नाय. बस आज के आनंद की भी जय. ज्यांनी इथे पारायण सप्ताह सुरू केला ते गुरुवर्य वैकुंठवासी रामदास बाबा मनसुख, तेही नाचत असतील 7 दिवसापासून. की इवलेसे रोप लाविले द्वारीन, आता बेलापूरकरांनी केवढं केलं त्याचा वेलू गेला गगनावरी. बस आनंदही आनंद. आजी आनंदुरी. आपलं काय चाललं, बस थोडं राहिलं, आता थोडं राहिलं. कोकाडे साहेब अजून काही मला वैतागले नाही कोणी, वन्स मोरच चालूच आहे, पण मी बरोबरच करतो वेळेत. एकमेका देऊ इथे थांबायचं आहे. आता एकमेका देऊ मुखे, हे पुढचं कळली मराठी तुम्हाला. एकमेकाच्या तोंडात ठेवून देऊ नाही, एकमेका देऊ मुखे नाही. देऊ हे क्रियापद घ्यायचं आधी. एकमेका देऊ आणि देता देता वारकरी असला तर मुखे सुखे घालू, त्याच्या पुढचं वाचा की आपोआप उत्तर येतं. पहिला तर काला द्यायचा आहे, काला एकमेकाला द्यायचा आहे, काला वाटू एकमेका. पण देता देता जर माळकरी असेल तर आनंदानं त्याच्या मुखातही घालू. एकमेका देऊ आणि देता देता वारकरी असला तर मुखे सुखे घालू. त्याच्या पुढे एक हुंबरी शब्द आला. हुंबरी
हे खेड्यामध्ये त्याला हुंडारणे म्हणतात. आनंद आवरत नाही तेव्हा हा शब्द आहे हुंडारणे. ते हुंबऱ्या घालतात ना, बस ते एक पाऊस पडू द्या थोडा दिंडीत, मग यांच्या हुंबऱ्या पहा. बरंच वाटत नाही पांढऱ्या कपड्याचं, मग त्यांना कोणी जाऊ द्या की त्याला आलिंगनच. दिंडीत थोडा पाऊस पडला मग सगळी दिंडी चिखलानं भरून जाते, नाही भरली तरी भरवते. आणि शेजारून आपल्यासारखं पांढरं गेलं की मग बरं वाटत नाही, ते येऊन आलिंगन. हे अति आनंद. हे नसेल पण इथे कास्तकार बसलेले आहे. हिवाळ्याच्या दिवसात बैलाला कामं नसतात. बाटूक खाऊन माजलेली बैल, बैतुलासारखी गोल गरगरीत झालेली बैल, मालक जेव्हा तिसरा प्रहारा बैल मोकळे सोडतो शेतात, चरत नाही ते, शपटाचा गोंडा वर करून बांधानं पळतात. आणि ओली माती दिसली की शिंगानं उकरतात. याला हुंडारणे म्हणतात. हुंबरी आनंद व्यक्त करायचा पता. एकमेक देवमुखेन सुखी घाल हुंबरी. हे इथपर्यंत ठीक आहे, पण हे करणार कुठे? तुका शाबास शाबास. तुका किशनराव सगळे तेंडुलकर, कोणाच्या हाती बॅट द्या तरी षटकारच. मग हा सुख सोहळा आनंद आहे. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंद आहे. मी एक कोणी महाराज आहे हे टाळकरी आहे ना असं नाही. आपण सगळे एकच आहोत तेव्हा आनंद, तेव्हा आनंद असतो. तुम्ही आम्ही खेळी मेळी आनंद आहे. 2:30 वाजले तरी आनंद काही कळला नाही. आनंद आहे. करणार कुठे? वाळवंटात. वाळवंटच का? वाळवंटात कसल्या प्रकारचं गवत उगवत नाही. तसं विकाररहित अंतकरणाला वाळवंट म्हटलेलं आहे. आणि जीव ब्रह्मैक्य हा काला आहे. तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम. एकदा संप्रदायपूर्वक भजन घेऊ आणि आरतीसह सगळे बरोबर करू. बरोबर त्यांनी बरोबर केलं सगळे. हात वर करा सगळे, आई बहिणी. संत योगीराज रामदास बाबा पाहतात कोणाचा हात खाली आहे तसाच राहील बरं का, वर होणार नाही मग. हा शाबा शाबा, आत्ता जमलं. आमचे पत्रकार आहे, फोटोग्राफर उठले. ही संधी सोडत नाही मला माहिती आहे, तिथं आधीच तयार आहे. वा वा. एका तालात पण भाषणाच्या टाळ्या नाही ठोकायच्या, भजनाच्या. विठोबा रखुमाये एक हात वर, एक शाबास शाबास. विठोबा टाळबन. हा हात वर, ताकद. हस.
घुमाए कुंडलिक वरदान पंढरीनाथ भगवान माऊली महाराज की जय संत योगीराज रामदास बाबा की जय घुमार घुमाए घुमार घुमाए जय जय विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार विठोबार कुमार कुमाए Hopar kumai, hopar kumai, सरळ म्हणा 5 मिनिटात होऊन जाते चाल म्हणा म्हणा उपजोनिया काय लाजू नका उपजनिया पुढते 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 काला खावा दही भात काला खावो दही भात वैकुंठ तो ऐसे ना है वैकुंठ तो ऐसे ना है काला खावो दही भात काला खावो दही भात वैकुंठी तो ऐसे नाये वैकुंठी तो ऐसे नाये कवळ काही कल्याचे कवळ कहे कवळ काहे काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही काल्याचे कवळ काही कवळ गाई गाल्या दे कवळ गाई गाल्या दे कवळ कवळ काही काल्या दे कवळ काही काल्या दे कवळ 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 काही काल्याच
कवल काही काव्याचे वैकुंठ संत योगीराज रामदास महाराज की वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. नियमाप्रमाणे दहीहंडीचा कार्यक्रम तिकडे चौकात होईल, जी परंपरा चालू त्याप्रमाणे इथे आरतीसह सगळे आपण करून घेऊ. त्यानंतर संयोजक सांगतील तसा पुढचा कार्यक्रम होईल. जेवून जा म्हणण्याचा अधिकार ग्रामस्थांचा, जेवू घालणाऱ्याचा आहे, तो त्यांचा चालूच आहे. जेवण झाली, आपला नंतरचा काला आहे. ढेकरे जेवण दिसे साचे, त्यावेळचा काला आपला पास. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. आनंद आहे. काला म्हटलं की चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. आणि सर्वांना चरित्र भाग माहिती आहे. भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला असला तरी प्रगट मात्र गोकुळात झाला. प्रगट भयो भगवान गोकुल मो, प्रगट भयो भगवान नंद के घर में नवबद बाजे. बस तिकडे गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा. ही पोज राहिली होती, जमलं. जुने मित्र आहे बरं का हे खंडूशेठ. जुने आहे हे, इंग्रजाच्या काळातले जुने. ते आल्या आल्या भेटले, फोटो काढा. म्हटलं तसं नाही, आपण बरोबर काढू आता. पूर्वी कोहिनूर म्हटलं की आनंद, ते चालूच आहे किती वर्षापासून. तसाच आहे आवाज, तसाच बरोबर. आपलंच आहे ना साऊंड. मग तेच म्हटलं. गोकुळच्या सुखांत पार नाही लेखा. रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले, मग बोलू लागले. बस लगेच मोठा होतो देव, काही काळजी करू नका. अरे भरपूर व्यायाम करा, भरपूर खात झाले का मोठे मोठे राक्षस मारायचे आहे. काही गरम डोक्याचे गोपाळ उठले, तुम्हाला काय भाषण ठोकायला. भरपूर खा. कसं भरपूर खा? आमचं म्हातारं एवढं कंजूस आहे कृष्णा, ताकही नाही पिऊ देत. असं आहे का रे? उद्यापासून खाऊ घालणं माझ्याकडे, व्यायाम तुमच्याकडे. मंजूर आहे. चोऱ्या कराव्या लागतील. चोरी करून का होईना खाऊ घाला. आणि जे चोरीचा सपाटा सुरू झाला, अख्खं गोकुळ त्रस्त झालं. नंद पाटलाच्या अंगणात तक्रारी येऊ लागल्या. यशोदामाई ऐकून घेईना. आई नेहमी बाळाच्या बाजूनं बोलत असत्या, एवढं लक्षात घ्या. त्याला आई म्हणतात. सगळ्या गावाला त्रास देणारं तिचं लेकरू असू द्या, आणि महिला तक्रारी घेऊन येऊ द्या, तर घर मालकीन अंगणात उभी राहून त्यांच्यावरच. तुम्हाला का लेकरं? तुम्हाला लेकरं? एक एकला 10-10, 12-12 लेकरं, माझं एक नाही सपादत का? याला माय म्हणतात. आणि माय जर बाळाच्या बाजूनं बोलत नसेल तर समजायचं ते सावत्र असेल. तशी त्यांच्यावरच रागवायची यशोदा. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. बाळ गुणगुणाचे गाणे, बाळ गुणगुणाचे गाणे, बाळ गुणगुणाचे गाणे, बाळ गुणगुणाचे गाणे. बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ दिसतंय गोजिरवाने, बाळ दिसतंय गोजिरवाने. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी, काय सांगता घराने गे गोकुळच्या नारी. तुम्हाला का लेकरं? काही वयाचा तर विचार करा.
5 वर्षाचे माझे बाळ गे अंगणी माझ्या खेळे गे का लटकाच घेताळ गे गोकुळच्या नारी. पण घरीच खोड्या सुरू केल्या देवानं. बस आता इलाज नाही ना आपला. यशोदा म्हणली कृष्ण्या चुकीचं नाही रे गावकऱ्याचं, बिलिंदर आहेस तो. मम्मी ग उद्यापासून खोडी करणार नाही. मला माहिती तुझ्यात फरक पडणार नाही. ज्याचा जो स्वभाव असतो ना स्वभाव. इकडची गोष्ट सांगत नाही किसनराव. एकदा कोकाटे बोक्यानं एकादशी केली. बोक्या म्हणजे आडनावाचा माणूस नाही, नाहीतर आपले पोलीस अधिकारी होते ना विक्रम बोके, ते नाही म्हणत नाही. मांजरीचा मिस्टर हा बास खरोखरचा बोक्यानं एकादशी केली. किसनराव सकाळी आंघोळ केली. बोक्यानं तुळशीची माळ घातली. बोक्यानं चंदन लावलं. त्याच्यात बुक्का पान तुळशीचं बोक्याच्या कानात. सगळ्या बोटा परिसरात चर्चा बोक्याची. सप्त्याचा परिणाम बोक्यावर झाला. बोक्या हरिभक्तपरायण झाला. दिवसभर चर्चा. पण दुसऱ्या दिवशी अशोकराव तांबडं फुटण्यापासून बोक्या हायवेच्या काठाला येड्या बाबळीत. लोक म्हणले सप्ता तिकडे बेलापूरला आणि इथं काय करतो बोक्या सकाळी सकाळी. बारस सोडायचे म्हणला. इथं काय आहे? इथं उंदरा आहे म्हणला येड्या बाबळीत. अरे आम्हाला वाटलं होतं तू हबप झाला. याला म्हणतात स्वभाव. आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या, आधी होता वाग्या. दैवयोगे झाला पाग्या, दैवयोगे झाला पाग्या, दैवयोगे झाला पाग्या, दैवयोगे झाला पाग्या. राजा येळकोट राहिना, राजा येळकोट राहिना, राजा येळकोट राहिना, राजा येळकोट राहिना, राजा येळकोट राहिना. मूळ स्वभाव जाईना, स्वभाव जाईना, मूळ स्वभाव जाईना. राजा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना. राजा येळकोट राहिना, मूळ स्वभाव जाईना. ज्याचा जो स्वभाव. कृष्णानं कान धरले. मम्मी खोडी करणार नाही. मला माहिती आहे तुझ्यात फरक पडणार नाही. मग गावात राहू नको. उद्या जाई राना, उद्या जाई राना, सवे घेवानी गोधना, सवे घेवानी गोधना. उद्या जाई राना, उद्या जाई राना, सवे घेवानी गोधना, घेवानी गोधना. उद्या जाई राणा सवे घेऊन गोधणा. पूर्वीचा काळ खूप पर्जन्यमान. गाई उभ्यानं गवत पडायच्या, रवंत बसायच्या. सांगितलं जेवायला यायचं नाही. गावात उद्या सिदुऱ्या घ्या. सर्व गेले. खेळात रममाण झाले. सांगितलं तेव्हा खेळण्यात काय मजा आहे. आता 2:45 झाले. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. जगलो वाचलो तर पुढच्या वर्षी खेळू, पण आता मोडाच. मग खांदी भार पोटी भूक काय खेळायचे सुख काम सारोडी. सकाळी आले अवघे गोपाळ झाली आता वेळ. म्हणते आणा सिदोऱ्या खडकी सोडेल्या मोठा आजचा दही काला गोमटा. कोकाटे साहेब बरोबर करतो मी. सगळी आता संयोजक मंडळी स्टेजवर आलेलीच आहे. बरोबर करू सगळे. अगदी मिलिटरीसारखा शिस्तबद्ध. आणि पुन्हा 5 मिनिट राखून ठेवतो ते संयोजकासाठी. तेव्हा 3 वाजतील. तुम्ही अजिबात त्याचं टेन्शन घेऊ नका. दहीहंडीचा कार्यक्रम नेहमीप्रमाणे चौकात होईल. आता इथे काल्याचा अभंग आणि आरती वगैरे सगळ्या कार्यक्रम होईल, पण शिस्तबद्ध. आरती झाल्यानंतर सगळे टाळकरी महाराज आजच्या कीर्तनकार महाराजासह खाली बसतील. बसलेल्यातलं एकही उठणार नाही. मग ग्रामस्थांच्या वतीनं मनोगत आणि तुमचे सर्वांचे आभार. आणि ते म्हणतील आता कार्यक्रम संपला, तेव्हा जागा सोडायची. तोपर्यंत हालचाल करायची नाही. बिभ्रत वेणुम जटपटयो सुंगवे वामे पाणो मसून कलम फलानंगुलशो तिष्ठन मध्ये सोपरी सुरदो हासे नवी सुरगल के मिच्छन्ति पूजयित बुग्बाल केली पुंडली कवरदार विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल कंठी धरला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका वापुरिया ब्रह्मादिका उत्तम लोका उत्तम लोकाचा तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी काला वाटो एकमेका वैष्णवनिका बोलिलेले कुरे वेडी वाकोडी उत्तरे करा क्षमा महाराज तुम्ही नाही विचारिला भिकार म्या पुला करा तुका म्हणे दाणेश्वरा राखा पाया पे किंकरा ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे देखील चरण आता उठावेसे मनायत नाही सुरवाडी कपडे आता उठावेसे मनायत नाही तुका म्हणे भोग गेला निवारीला लागाता उठावेसे मनायत नाही आज करुणी आरती चक्र पाणी वाढती आज सुरले नवस पहा पहा सकळा पुण्यवंत तुम्ही बाळा तुका वाहे ठाडी उभा सन्निध जवळी आज प्रेम सप्रेम आरती गोविंदा ते वाढती धन्य धन्य देलो बाळा प्रौढानी मुग्धा वाढती परमानंदा धन्य नामावडी देश वाचले पुढे राहिलो तटस्थ आता मृदंगाचार्य महाराज टाळकरी महाराज सगळे शांत राहतील. माईकवर सुद्धा कोणी म्हणणार नाही. सगळी संधी समाजाला देऊ. सर्वांनी हात वर करा. आरती पाठ आहे. आपण चंद्रभागेच्या वाळवंटात बसलो अशी कल्पना करून सर्वांनी एका तालात म्हणायचं. युगे 28 वामांगी. फक्त समाजाचा आवाज. माईकवर बोलू नका. एक टाळी. एक जयदेव. हातवर. तुळशी माळा गळा. सर्वांनी वा वा. आषाढी कार्तिक. किसनराव पंढरपूर झालं. जयदेव जयदेव. आरती ज्ञान राजा. सर्वांनी लोपले. प्रगट गुह्य. हातवर. थोडं राहिला था. थोडं राहिला. हातवर. आरती तुकारामा.
मन मंदिरा गजर भक्तीचा